नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी विज्ञान विभागातून नवीन प्रश्न घेऊन आलोय. आज आपण अग्निवीर भरती 2025 चा जो PYQ पेपर आहे त्या प्रश्नपत्रिकेमधून आपण काही प्रश्न घेणार आहोत. आपल्या या चॅनलवर सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी या सर्व टाईपचे प्रश्न जे आहेत ते घेतले जाणार आहेत. तर आज मी सेक्शन बी अग्निवीर भरती पेपर 2025 चा पहिला प्रश्न घेतोय. जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही एवढी मेहनत घेतोय, फक्त सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा. ठीक आहे, तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण 2025 अग्निवीर भरती पेपर मध्ये पडलेला एक प्रश्न बघूया. गोल्डन राईस मध्ये मुबलक प्रमाणात असते. गोल्डन राईस मध्ये मुबलक प्रमाणात असते. पहिला पर्याय व्हिटॅमिन सी, दुसरा पर्याय व्हिटॅमिन बी, तिसरा पर्याय व्हिटॅमिन ए, चौथा पर्याय व्हिटॅमिन डी. हे असे 4 पर्याय दिलेत आपल्याला. ओके, तर करेक्ट पर्याय आपल्याला बघायचा आहे. गोल्डन राईस ही जी जात आहे, ही जात प्रामुख्याने ही एक जनुकीय जात आहे आणि ही जात तांदळाच्या प्रोडक्शन साठी ही नवीन जात, ही संकरित जात ही वापरली जाते. या जातीमुळे व्हिटॅमिन ए ची जी कमतरता आहे, व्हिटॅमिन ए ची जी कमतरता आहे त्या कमतरतेवर मात करता आली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा करेक्ट आहे, म्हणजेच व्हिटॅमिन ए. गोल्डन राईस या तांदळाच्या जातीमध्ये व्हिटॅमिन ए चं प्रमाण हे सर्वात जास्त असते. ओके, दुसरा प्रश्न बघूया. हा पण अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नामध्ये जाऊया आपण. प्रौढ मनुष्यामध्ये किती सुळे दात असतात? प्रौढ मनुष्यामध्ये किती सुळे दात असतात? पर्याय क्रमांक 1 8, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 6, पर्याय क्रमांक 4 2. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मनुष्याच्या जबड्यामध्ये जे सुळे दात आहेत त्याची संख्या 4 आहे. खालचा जो जबडा आहे तिथे 2 सुळे दात आहेत आणि वरचा जो जबडा आहे त्या ठिकाणी पण 2 सुळे दात आहेत. 2 अधिक 2 4, म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा करेक्ट आहे. चला तिसरा प्रश्न बघूया. नायट्रोजन आपल्या वातावरणाचा डॅश टक्के आहे? प्रश्न समजून घ्या. नायट्रोजन आपल्या वातावरणाचा डॅश टक्के आहे, म्हणजे वातावरणामध्ये जे वेगवेगळे गॅसेस आहेत त्या गॅसेसचं प्रमाण तुम्हाला माहित पाहिजे. आपल्या अवतीभोवतीचे वातावरण आहे, या वातावरणामध्ये नायट्रोजन किती टक्के आहे हे त्यांनी विचारलंय. पहिला पर्याय 58%, दुसरा पर्याय 78%, तिसरा पर्याय 68%, चौथा पर्याय 28% आहे. ठीक आहे, तर आपल्या अवतीभोवती जे वातावरण आहे, जे एन्व्हायरमेंट आहे, त्या एन्व्हायरमेंट मध्ये नायट्रोजन आहे 78%. हा पर्याय क्रमांक 2 हा करेक्ट आहे. आणि हे जरी प्रश्न अग्निवीर भरतीचे असले तरी हे प्रश्न बाकीच्या स्पर्धा परीक्षेसाठी पण हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे प्रश्न अत्यंत उपयुक्त आहेत. पुढचा प्रश्न बघूया. हा चौथा प्रश्न आहे. ऊर्जेचे एसआय एकक काय आहे? एसआय युनिटचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित करायचा. प्रत्येक जी फिजिकल क्वांटिटी जी आहे, आपण जे काय मेजरमेंट करतो त्याचं एसआय युनिट आहे, त्याचा सीजीएस सिस्टीमचा युनिट आहे. हे युनिट प्रत्येकानं परफेक्ट करायचे आहे. कमीत कमी एक तरी प्रश्न एसआय युनिटचा हा विचारला जातो. तर ठीक आहे, ऊर्जेचे एसआय एकक काय आहे? पर्याय क्रमांक पहिला वॅट, दुसरा न्यूटन, तिसरा जूल, चौथा पर्याय आहे यापैकी काहीही नाही.
म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की हे सगळं चुकीचं आहे, म्हणजे चौथा पर्याय करेक्ट आहे, पण असं घडणार नाही. तर इथे याचा युनिट विचारलेलं आहे ऊर्जेचे. बघा लक्षात ठेवा, ऊर्जेचे आणि कार्य या दोन्हीचं जे युनिट आहे ते एकच आहे. ते युनिट आहे जूल. जूल हा ऑप्शन जो आहे तो इथे करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ऊर्जेचे याचा युनिट जूल आहे, कार्याचे याचा युनिट जूल आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. हा प्रश्न 5वा प्रश्न आहे. संकुचित नैसर्गिक वायू ब्रॅकेटमध्ये सीएनजी चा मुख्य घटक आहे. पहिल्यांदा सीएनजी म्हणजे काय हे समजून घेऊया. सीएनजी म्हणजे संकुचित नैसर्गिक वायू किंवा संकुचित नैसर्गिक गॅस किंवा सीएनजी म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस हा सीएनजीचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. पहिला पर्याय मिथेन, दुसरा पर्याय ब्युटेन, तिसरा पर्याय इथेन, चौथा पर्याय प्रोपेन. हे असे 4 पर्याय दिले. तर सीएनजी मध्ये मेन जो गॅस आहे, जो वायू आहे, तो प्रेझेंट आहे मिथेन. मिथेन हा ऑप्शन करेक्ट आहे. सीएनजी मध्ये मिथेनचं जे प्रमाण आहे ते 80 ते 90% आहे. आणि बाकीचे जे गॅस आहेत इथेन, प्रोपेन, हे जे आहेत हे फक्त 20 ते 10% प्रेझेंट आहे. पण मिथेन हा जो गॅस आहे सीएनजी मध्ये 80 ते 90% मिथेन गॅस हा प्रेझेंट आहे. ओके, तर या टाईपचे प्रश्न पाहण्यासाठी, ओरिजिनल प्रश्न पाहण्यासाठी प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.